सुप्रभात सज्जन श्रोते हो. निशिदिनीमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. सुखा पारावार नाही म्हणजे संतांना जो ओळखतो त्याच्या सुखाला पारावार नाही म्हणजे त्याला अमर्यादित सुखाची प्राप्ती होते. अशा अर्थी हे काव्य आहे. वाचून दाखवतो, कठीण शब्दाचा अर्थ सांगतो, स्पष्टीकरण करतो आणि नंतर पुन्हा एकदा वाचतो. प्रथम सरळ ऐका. उच्च नीच चांग वांग नेणे भगवंत, सर्वाभूती प्राण रुंजी रूप, सर्वतो भद्र चाले आत्मसंगीत, सोहम हौसो संगीती निमग्न साधु संत, प्राणाची बासुरी करी संता सहज उन्मन, आत्मसंगीताचे नित्य साधू संग सोबती, भौतिक सुखा प्रती त्या सहज विरक्ती, सुख दुःख भौतिक व्यवहारी नसे संता गोडी, आत्मतत्वज्ञानी संता स्वभावे संसक्ती, आत्मसंसक्ती नाद संता ठाई सहज वसत असे, त्यांचे रूपे अवनी तली ईश तत्व नांदत असे, संतांची ओळख हीच ईश आत्म ओळख, ज्यासी नीट होई त्याचे सुखा पारावार नाही. वांग वांग याचा अर्थ डाक किंवा उणीव. सर्वाभूती म्हणजे सर्व प्राणी मात्रांमध्ये, प्राणरुंजी रूप म्हणजे सतत ये जा करणारी प्राणांची हालचाल आणि त्या प्राणांच्या हालचालीलाच प्राणाची रुंजी आणि प्राणांच्या रुंजी रूपाने प्राणाच्या हालचाली रूपाने जे संगीत चालतं त्याला प्राणरुंजी रूप संगीत म्हणतात. सर्वतोभद्र म्हणजे कशीही वाचली तरी सारखाच अर्थ निघतो अशी कविता. सर्वतोभद्र याचा अर्थ असा आहे, कशीही कोठूनही वाचली तरी ज्याचा अर्थ सारखाच निघतो अशी कविता. उन्मन म्हणजे विरक्त किंवा उन्मनी म्हणजे विरक्ती प्राप्त झालेला. संसक्ती म्हणजे गोडी, नाद किंवा छंद. आता नीट ऐका. उच्च नीच चांग वांग नेणे भगवंत, सर्वाभूती प्राण रुंजी रूप, सर्वतो भद्र चाले आत्मसंगीत. परमेश्वराला उच्च नीच चांगलं वाईट यापैकी काहीच माहिती असायचं कारण नाही. परमेश्वर सर्व प्राणी मात्रांमध्ये प्राणरुंजी रूपे म्हणजे प्राणांच्या ये जा करणाऱ्या हालचाली रूपे, प्राणांच्या रुंजी रूप संगीता रूपे, सर्वतो भद्र चाले आत्मसंगीत म्हणजे उच्च नीच चांगलं वाईट असा भेदभाव फरक परमेश्वराच्या ठाई नसतो. परमेश्वर सर्व प्राणी मात्रांमध्ये प्राणाच्या द्वारे प्राणरुंजी रूपे परमेश्वराचं आत्मसंगीत चालू असतं आणि सर्व प्राणी मात्रांमध्ये चालणारं हे परमेश्वराचं आत्मसंगीत प्राणसंगीत सर्वतोभद्र म्हणजे कुठूनही कसंही वाचलं तरी त्याचा सर्वतोपरी अर्थ एकच निघतो की प्राणी मात्रांमध्ये भगवंताचे सोहम हौसो या पद्धतीने संगीत चालू असते. कडवं 2. सोहम हौसो संगीती. हे सोहम हौसो संगीत यालाच आपण सर्वतोभद्र म्हणजे कशीही वाचली तरी सारखाच अर्थ निघतो अशी कविता म्हणजेच हे सोहम हौसो संगीत आहे. सोहम हौसो संगीती निमग्न साधू संत, प्राणाची बासुरी करी संता सहज उन्मन. ही सोहम हौसो संगीतामध्ये साधू संत निमग्न असतात आणि हा सोहम हौसो संगीत किंवा हे सोहम हौसो गीत प्राणाच्या बासुरीद्वारे म्हणजे प्राण जेव्हा वर खाली होतात तेव्हा प्राणाच्या श्वास उच्छ्वासाद्वारे बासुरीद्वारे हे सोहम हौसो संगीत तो मी तो मी तो असं संगीत निघत असतं आणि त्या संगीतामध्ये साधू संत सहज उन्मन होतात. म्हणजे त्या संगीतामध्ये रमून साधू संतांना विरक्ती प्राप्त होते. म्हणून सोहम हौसो संगीती निमग्न साधू संत, प्राणाची बासुरी करी संता सहज उन्मन, आत्मसंगीताचे नित्य साधू संग सोबती, भौतिक सुखाप्रती त्या सहज विरक्ती. हे जे आत्मसंगीत आहे सोहम हौसो संगीत आहे त्या संगीतामध्ये कायमस्वरूपी राहणारे साधू हे या आत्मसंगीताचे नेहमीचे संग सोबती असतात. म्हणजे आत्मसंगीताबरोबर राहणारे हे नियमित राहणारे कायमस्वरूपी राहणारे साधू हे खऱ्या अर्थाने
आत्मसंगीताचे नित्य कायमस्वरूपी साथी असतात, संग सोबती असतात. आणि त्या कारणाने आत्मसंगीतात रममाण झालेले साधू भौतिक सुखाप्रती म्हणजे भौतिक सुखाच्या दृष्टीने त्यांना सहज विरक्ती म्हणजे सहज सहज म्हणजे स्वभावे साधू संत स्वभावे सहजासहजी भौतिक सुखाकडे त्यांची पाठ असते. कारण आत्मसंगीताचे साधू नेहमीच नित्य निरंतर संग सोबती असतात. आता आत्मसंगीताचे साधू संग सोबती असतात, त्यामुळे जरी भौतिक सुखाप्रती त्यांना सहज विरक्ती सहज भौतिक सुखाच्या दृष्टीने त्यांना विरक्ती याचा अर्थ भौतिक सुखाची गोडी त्यांना काही वाटत नाही. भौतिक सुखाकडे सहजासहजी पाठ फिरवणारे साधू आत्मसंगीताचे मात्र नित्य संग सोबती असतात. आता त्याचा परिणाम असा होतो, सुख दुःख भौतिक व्यवहारी नसे संता गोडी. सुख दुःख हा जो भौतिक व्यवहार आहे त्याच्यामध्ये सुखामध्ये सुख नाही, दुःखामध्ये दुःख नाही. खर तर सुख दुःखाला काही अर्थच नाही. सुख दुःखाकडे लक्ष द्यावं असं त्यात काही सबस्टन्स म्हणजे असं त्यामध्ये काही गम्य नाही, असं त्यामध्ये काही सार नाही. म्हणून सुख दुःख रूपी भौतिक व्यवहारामध्ये काहीच अर्थ नाही असे जे संतांना वाटते. त्याच अर्थी सुख दुःख भौतिक व्यवहारी नसे संता गोडी. आत्मतत्वज्ञानी संता स्वभावे संसक्ती. मात्र आत्मतत्वज्ञान जे सोहम असो संगीतातून सतत प्राणरुंजी रूप त्याची गुंज म्हणजे त्याचं गुणगुण चालू असते. त्या आत्मतत्वज्ञान रूपी प्राणरुंजी रूप गुंजनामध्ये मात्र संत लोक स्वभावे सहजासहजी संसक्त असतात. म्हणजे आत्मतत्वज्ञान रूपी सोहम असो संगीतात अत्यंत सहजासहजी संत लोक गोडी घेणारे त्यात रममाण होणारे असतात. संसक्ती म्हणजे गोडी नाद किंवा छंद. आत्मसंसक्ती नाद संता ठाई सहज वसत असे. जे खरेखुरे संत आहेत, जे भेदाभेदाच्या पलीकडे आहेत, अशा संतांमध्ये जन्मजातच आत्मसंसक्ती म्हणजे आत्मज्ञान किंवा आत्मसंगीताची किंवा सोहम हौसो या प्राणरुंजी रूप सर्वतोभद्र संगीताची गोडी सहजासहजी संत लोकांमध्ये आलेली असते. म्हणून आत्मसंसक्ती नाद संताठाई सहज वसत असे. त्यांचे रूपे अवनीतली ईश तत्व नांदत असे. आत्मसंसक्ती नादामध्ये जे रममाण झालेले आहेत अशा संतांच्या ठिकाणी या अवनीतलावर म्हणजे अन्न वस्त्र निवारा देणाऱ्या या भूतली या अवनीतली आत्मसंसक्ती नादामध्ये रममाण झालेले जे संत आहेत त्यांचेच ठिकाणी खरेखुरे ईश तत्व किंवा आत्मतत्व. ईश तत्व म्हणजे सर्व जीव जगत त्याला नियंत्रित करणारे तत्व ते ईश तत्व. आणि आत्मतत्व म्हणजे जीव जगताला नियंत्रित करणारे जे ईश तत्व आहे त्या ईश तत्वामध्येच सर्वाभूती करुणा प्रेम नांदतो. म्हणून ईश तत्व आणि आत्मतत्व याचा अर्थ असा, जीव जगत निर्मितीचे नियंत्रण करणारे जे ईश तत्व असते त्याच ईश तत्वाला आपण निर्माण केलेल्या जीव जगताबद्दल अतीव करुणा प्रेम असते. म्हणून ईश तत्व आत्मतत्व याचा अर्थ नियामक तत्व ज्याच्या अंगी सर्वाप्रती प्रेम करुणा भाव असतो असा ईश तत्व आत्मतत्वाचा एकत्रित अर्थ आहे. म्हणून आत्मसंसक्ती नाद संताठाई सहज वसत असे. त्यांचे रूपे अवनीतली ईश तत्व नांदत असे. संतांची ओळख हीच ईश आत्म ओळख. संतांची ओळख म्हणजेच संपूर्ण जीव जगताला नियंत्रण करणाऱ्या तत्वाची ईश तत्वाची ओळख. आणि संतांची ओळख म्हणजेच त्यांनी निर्माण केलेल्या जीव जगत या संपूर्ण अस्तित्वाबद्दल त्यांच्या हृदयामध्ये प्रेम आहे त्या प्रेमाची ओळख म्हणजे आत्म ओळख. म्हणून ईश आणि आत्मतत्व म्हणजे संपूर्ण अस्तित्वाची नियंत्रण करणारी शक्ती आणि संपूर्ण अस्तित्वावर प्रेमाची आखर घालणारी अशी करुणा शक्ती. अशा दोन्ही एकत्र शक्ती आल्या की त्या दोन्ही शक्तीला मिळून ईश आत्मतत्व ओळख म्हणतात. म्हणून संतांची ओळख हीच ईश आत्म ओळख. यासी नीट होई त्याचे सुखा पारावर नाही. ईश तत्व ओळख ही संतांच्या ठाई ज्याला झाली
त्याला संत कळले, आणि ज्याला संत कळले त्याच्या सुखाला या जीवनामध्ये कधीच पारावार नसतो. म्हणजे त्याच्या सुखाला त्याला मर्यादा नसते. म्हणून संतांची ओळख ही ईश आत्मतत्वाची ओळख आहे, आणि संत रूप ईश आत्मतत्व ओळख ज्याला झाली त्याच्या सुखाला पारावार नाही, त्याच्या सुखाला आदि अंत नाही, मर्यादा नाही. म्हणून सुखा पारावार नाही असं हे अभंग रूप काव्य आहे. ते अर्थासहित सांगून झालं. आता पुन्हा एकदा नीट सरळ वाचतो, ते श्रवण करा. उच्च नीच चांग वांग निर्णय भगवंत, सर्वाभूती प्राणरुंजी रूप, सर्वतो भद्र चाले आत्मसंगीत, सोहमोसो संगीती निमग्न साधू संत, प्राणाची बासुरी करी संता सहज उन्मन. आत्मसंगीताचे नित्य साधू संग सोबती, भौतिक सुखाप्रती त्या सहज विरक्ती. सुख दुःख भौतिक व्यवहारी नसे संता गोडी, आत्मतत्वज्ञानी संता स्वभावे संसक्ती. आत्मसंसक्ती नाद संता ठाई सहज वसत असे, त्यांचे रूपे अवनीतली ईश तत्व नांदत असे. संतांची ओळख हीच ईश आत्म ओळख, यासी नीट होई त्याचे सुखा पारावार नाही. तर संतांची ओळख नीट करून घेणे म्हणजे ईश्वरी तत्वाची आणि आत्मतत्वाची ओळख करून घेणे. हे ज्यांना शक्य झालं त्यांच्या सुखाला पारावार नाही. त्यांचं सुख अमर्यादित आणि अनंतच असतं आणि असणार हे निश्चित समजा. अस्तु. धन्यवाद. सुदिन सुप्रभात.